MA BEd शिक्षण घेतल्यानंतरही शिक्षण संस्था चालकाला डोनेशन देण्यासाठी पैसे नसल्यानं हताश झालेल्या पंढरपूर तालुक्यातल्या गादेगाव इथल्या औदुंबर कांबळे या बेरोजगार शिक्षकानं शेतीतच आपलं करिअर करण्यास सुरुवात केली आहे। पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून त्यांनी पालेभाज्या पीक लागवडीतून बऱ्यापैकी यश मिळवलंय। यंदा त्यांना टोमॅटो पिकाच्या लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळू लागलंय। सध्या टोमॅटोला भाव चांगला मिळत असल्यानं 5 टन विक्रीतून 2.5 लाख रुपये हाती आले आहेत। शेवटपर्यंत 20 टन उत्पादनातून 8 लाख रुपये मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे। बेरोजगार शिक्षक टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे अवघ्या काही महिन्यात लखपती झालाय। आज आपण औदुंबर कांबळे यांच्या टोमॅटो शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात जाणार आहोत। पंढरपूर तालुक्यातल्या गादेगाव परिसरात सुधीर कांबळे यांची 6 एकर शेती आहे। पारंपरिक पद्धतीनं ऊस आणि चारा पिकं घेतली जायची, परंतु अलीकडे त्यांचा मुलगा औदुंबर हा शेतीमध्ये रमल्यानंतर त्याने पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून काकडी, कारले, कलिंगड, टोमॅटो अशी विविध पालेभाज्या वर्गीय पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली। मागील 3 वर्षांपासून औदुंबरनं टोमॅटो लागवडीवर भर दिलाय। मागील 2 वर्ष खर्चापुरते पैसे मिळाले, तर 1 वर्ष नुकसानीत गेलं। यावर्षी पुन्हा टोमॅटो लागवड करायची की नाही असा त्यांचा विचार सुरू होता। अनेकांनी त्यांना टोमॅटो लागवड करू नका असा सल्ला दिला होता। तरीही उन्हाळी हंगामात उपलब्ध असलेल्या जेमतेम पाण्यावर 15 एप्रिलला एक क्षेत्रावर JK 811 या संकरित वाणाच्या 8000 रोपांची लागवड केली। एकूण क्षेत्र आहे 6 एकर आणि त्यामध्ये ऊस आणि मका इतर पारंपरिक पिकं घेत होतो आणि आता 2-3 वर्षापासून टोमॅटो घेतो। तर मागच्या 2 वर्षात दर उत्पन्न चांगलं मिळत होतं, पण दर मिळत नव्हता। यावर्षी पण पीक चांगला आला आहे आणि दर पण चांगला मिळत आहे। ऊस आणि केळी या पिकांना पाणी जास्त लागतं, पिकाचा कालावधी जास्त आहे, त्या मानाने हे पीक कमी कालावधी आणि कमी पाणी यामुळं हे शेतकऱ्यासाठी परवडतंय। लागवड 15 एप्रिलची लागवड आहे आणि यासाठी नर्सरीमधनं रोप आणलेले आहेत। लागवडीपूर्वी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरट केली, त्यानंतर पॉवर ट्रिलरच्या सहाय्यानं 6 फूट अंतरावर 2 फूट उंचीचं समान बोत सोडून घेतलं, त्यावर बेसल डोस टाकून घेतला, पाण्यासाठी ड्रीपची सोय केली, त्यानंतर 1.25 फूट अंतरावर रोपाची लागवड केली। लागवडीनंतर 2 दिवसांनी रोपांची आळवणी केली, त्यानंतर 8 दिवसांच्या अंतरानं आतापर्यंत 10 फवारण्या झाल्या। त्याचबरोबर पिकाची वाढ जोमदार व्हावी यासाठी दर 2 दिवसांनी विद्राव्य खतांची मात्रा दिली। लागवडीनंतर 75 दिवसांनी टोमॅटोची काढणी सुरू झाली। पहिल्या तोड्याला 100 किलो टोमॅटोची काढणी झाली, 30 रुपयाने त्याची स्थानिक बाजारात विक्री केली। दुसऱ्या तोड्याला 250 किलो माल काढला, त्याला 50 ते 55 रुपये असा दर मिळाला। सध्या 1 दिवस आड काढणी सुरू आहे। आतापर्यंत सुमारे 5 टन टोमॅटोची काढणी पूर्ण झाली आहे। सरासरी 50 रुपये दर मिळालाय, त्यातून 2,50,000 रुपयांचं उत्पन्न हाती आलंय। आता ही लागवडची आपण बघताय ती 1 एकराचा प्लॉट आहे आणि साधारणतः ह्याला खर्च आलाय 1,10,000 पर्यंत खर्च आलेला आहे। किती उत्पन्न निघलं आतापर्यंत? आतापर्यंत साधारणतः एक 3 ते 3.5 टनाच्या आसपास उत्पन्न निघलेलं आहे। रेट काय मिळाला? रेट मिळालेला आहे एक 50-55 किती पैसे झाले? पर्यंत 2 लाखापर्यंत पैसे झालेले आहेत। आणखी किती उत्पन्न? आणखीन 20 टन माल निघेल साधारण। उत्पन्न किती मिळालं? उत्पन्न आता दर जर टिकून राहिला तरी 10 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल। 1 एकर टोमॅटो लागवडीसाठी मशागत, खते, रोप, फवारणी, मजुरी, वाहतूक यासाठी जवळपास 1 लाख रुपये खर्च आलाय। मिळालेल्या उत्पन्नातून खर्च वजा जाता 1.5 लाख रुपये शिल्लक राहिलेत। आणखी जवळपास 20 टन उत्पादन मिळेल असा अंदाज आहे। सरासरी 40 ते 50 रुपये दर मिळाला तरी 8 ते 9 लाख रुपये मिळतील असा अंदाजही औदुंबर कांबळे यांनी व्यक्त केलाय। त्यांना शेतीच्या कामात त्यांची आई, वडील आणि मित्राचंही सहकार्य मिळतं। आम्ही पहिलं पारंपरिक पिकं ऊस, मका, गहू, ज्वारी असं घेत होतो। आता मुलगा ह्या क्षेत्रात उतरल्यापासून अशी ही फळांची पिकं घेतो आम्ही, टोमॅटो, कारली, काकडी, आणि आम्हाला ह्याच्यापासून उत्पन्न पण चांगलं मिळते। म्हणजे तुमची शेतीत प्रगती झाली तुमची सगळी? हो, मुलगा आल्यापासून आमची छान प्रगती झाली। बरं। मग मुलाला नोकरी न करता तुम्ही शेतीत ठेवायचा निर्णय कसा काय घेतला? मुलाचाच निर्णय झाला। बरं। हां, त्याला शेतीकडे जास्त कल होता, बरं। नोकरी नको होती। आम्ही सहकुटुंब शेतीच करत आहे। डाळिंब, टमाटा,
इतर पीक घेत आहे. नोकरी काही लागत नाही, त्यामुळे काही शेतीकडे आमचं हे असं जास्त लक्ष असतं. चांगलं आहे, परवडते चांगलं. टमाटे 1-2-3 महिन्यात निघून जाते, रेट चांगला मिळतोय. टोमॅटो पिकावर नागाळी, करपा, लाल कोळी, व्हायरस अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. तो होऊ नये म्हणून त्यांनी वेळोवेळी प्रतिबंधात्मक रासायनिक कीटक आणि कीटकनाशकांच्या फवारण्या केल्यात. सध्या काही प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. कोणत्याही पीक लागवडीमध्ये सातत्य ठेवले तर निश्चित फायदा मिळतो, हे बेरोजगार शिक्षक असलेल्या औदुंबर कांबळे यांनी सिद्ध करून दाखवलंय. भारत नागणे, साम टीव्ही, पंढरपूर.